हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत. कसे आहात? ठीक आहात ना? तर मग आज आम्ही पुरी या ठिकाणावरून परत निघालेलो आहोत. तेव्हा या ठिकाणचा जो परिसर आहे तो आमच्या मनाला खूप भावलेला आहे आणि सुरुवात आजच्या ब्लॉगची इथूनच करत आहे. पुरी येथील आजचा नाश्ता इडली, सांबर, वडा. परत या ठिकाणी आता चेकिंग चाललेलं आहे. बोर्डिंग पास मिळणार आहे. फिरायला किती आवडतं, कोणाला मसाले भात आवडतो, तोच भात. यांना दोघीला शॉपिंग करायचं आहे. अहो मला 2 बॅग घ्यायच्या राहिल्या लक्षात आलं. पण काय रोडलेल्या बॅगा होत्या सारखी शॉपिंग करून पण घरात आहे ना, घरामध्ये ना असं नंतर अडचण होते. आपण आणि नेली तरी आपण ती लगेच वापरत नाही. पण हाऊस असते आणि स्त्रियांना मोह आवडत नाही ना. तर मेन पॉईंट मोह आवडत नाही. आपण छान मिळाले. आपण त्या प्रेझेंट देण्यासाठी पर्स घेतलं. आवडतील ना सगळ्यांना. नक्की आवडते. पर्समध्ये ठेवायला पण छान. मग मी तसंच केलंय ना. मला आणि कसं पटकन नाही खाऊन मला तोर गेल्यापासून खोकला होता. गेल्यापासून खोकला होता आणि आजपर्यंत राहिला. जायचं का आपण आपल्या बॅगाची चेकिंग आहे, वजन वगैरे आता. आणि मग आपल्या बॅगा गेल्या की आपल्याला पण आपल्या गाडीत हो इकडे आज आईन ते घरी येणार आहेत. आई आणि पप्पा. आज त्यांच्या ट्रिपचा लास्ट दिवस होता आणि संध्याकाळ झाली आहे. जवळजवळ 6:45-7 वाजलेले आहेत आणि ते येणार आहेत म्हणून त्यांच्या स्वागताची तयारी चालली आहे बघा. माझी आणि शिवची, आमची दोघांची पण तयारी चालली. इथं फुलं वगैरे आणलेले आहेत आणि आम्ही आज त्यांचं स्वागत करणार आहोत. तुम्ही तर त्यांचे ट्रिपचे सर्व व्लॉग बघितलेच आहेत आणि आय होप तुम्हाला ते सगळ्यांना आवडले असतील. तर बघा इथे आम्ही तयारी करतोय. 4 धाम केल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होतं असे म्हणतात आणि धाम करून आलेल्या म्हणजे जे भक्त आहेत त्यांचे आपण दर्शन घेतल्यानंतर त्याचंही पुण्य आपल्याला लाभतं. म्हणून आज आम्ही असं छान असं आईंचं त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांच्या पायाला जे धूळ लागलेली आहे तिथल्या पुण्यभूमीची ते आम्ही त्याचं असं पाय वगैरे धुवून मस्त स्वागत करणार आहोत आणि थोडंसं पुण्य आम्हालाही भेटेल त्यामुळे. तर चला नेक्स्ट तयारी करून घेऊ. इथं नाही, इथं त्या फर्स्ट पायरीवर बरोबर आहे. तिथंच
अशा पद्धतीने आम्ही फुलांची सजावट केली आहे देवघरापर्यंत. म्हणजे ऐन ते आल्यानंतर थेट देवघरापर्यंत जातील आणि घरातल्या देवाचंही दर्शन घेतील. तर असं छोटंसं डेकोरेशन आम्ही आज त्यांच्या स्वागतासाठी केलेलं आहे. तर चला, ऐन ते आता येतीलच. त्यांची आता वाट पाहत बसलेलो आहोत आम्ही, तर ते कधी येणार त्याची. आणि त्यांना याच्याबद्दल काहीच कल्पना नाही, त्यांना हे सरप्राईज आहे. तर बघू त्यांच्या चेहऱ्यावर काय रिॲक्शन आहे आल्यानंतर.
तर अशा पद्धतीने आम्ही धामयात्रेहून आल्यानंतर आई आणि पप्पांचं स्वागत केलं, तर त्यांनाही छान वाटलं. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.